दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेलं नीट पेपर फुटी प्रकरणातील आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले। आंदोलनादरम्यान एका तरुणानं छातीवर भगतसिंग यांचं चित्र आणि पाठीवर शहीदांची नावं ठेवून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस लाठीचार्जमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे। आंदोलकांनी अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा तसेच एका विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याचा दावा केलाय। या घटनेनंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। मात्र विद्यार्थ्यांच्या जखमा आणि लाठीचार्जचे बाबतचे काही दावे स्वतंत्रपणे अधिकृतरित्या पुष्टी झालेले नाहीयेत। या आंदोलनाकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असून पुढील राजकीय घडामोडींना वेग